नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, स्वामी समर्थांचा एक अनुभव मी सांगणार आहे. स्वामी समर्थ असं नेहमीच म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ आपल्याला कर्मयोग फॉलो करायचा असतो. पुष्कळशा मंडळींना हे गुरु नेमकं काय किमया करतात किंवा कसे करतात याची कल्पना नसते. म्हणजे बहुतेकदा असं वाटतं ना की आपल्याला एखादं इप्सित साध्य करायचं आहे, एखादा टास्क आपल्याला पूर्ण करायचा आहे. मी एक इच्छा व्यक्त केली, ती माझी पूर्ण झाली तर मी समजेन की गुरु मदत करतात. नाहीतर मी समजणार की गुरु काही करत नसतात किंवा ते कुठं आपल्याकडे लक्ष देतात किंवा त्यांचा काय रोल असतो आपल्या याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये. असं विचार करणाऱ्यांसाठी हा अनुभव नक्की ऐकायला पाहिजे. काय झालं होतं, मागच्या महिन्यांमध्ये मी कामानिमित्त एका ATMमध्ये गेलो होतो. बँकेचे व्यवहार बंद झाले होते. त्या तासानंतर मी गेलो होतो. त्यामुळे साहजिकच ATM शिवाय पर्याय नव्हता. बऱ्यापैकी प्रशस्त ATM होतं एका राष्ट्रीयकृत बँकेचं. 4-5 मशीन्स तिथे होते आणि त्यामानाने स्पेस भरपूर होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप चांगली सोय त्यामुळे होत होती. गरमी बाहेर असल्यामुळे बऱ्याचदा ATM थोडंसं उशिरा चालणं किंवा आतमध्ये जास्त वेळ लावणं याच्यामध्ये ग्राहकांना कुठलीही तक्रार वाटण्यासारखी नव्हती. कारण उन्हाळा आपण बघितला किती भयंकर होता तो. ते ऊन असंही होत होतं. त्यामुळे थोडेसे का क्षण आपण थंडाव्यामध्ये घालवू शकू असा विचार बहुतेक जण करत होते. असो, माझ्या परिचयाचे एक गृहस्थ मला तिथे त्या ATMमध्ये भेटले. ते 2-3 लोक सोडून पुढे उभे होते. आमचं काही फार ओळख नव्हती, पण एकाच एरियामध्ये आम्ही राहत असल्यामुळे बहुतेक वेळेला मी त्यांना बघत होतो. कधीतरी दिसत होते तेव्हा हसत होतो, एवढंच काय ते आमची ओळख. आता नेमकं ATMमध्ये पण ते दिसले, पण चिंताक्रांत असा चेहरा आणि खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, खूप काही साचलेलं आहे. ते आता कसं सांगू, कुणाला सांगू आणि सांगण्यासारखं कोणी नाही आहे, अशी विवंचना त्यांच्या चेहऱ्यावर यथेच्छ जाणवत होती. मला बघितल्यानंतर ते जरा म्हणाले की एक मिनिट भाई, जरा इधर आते हो. ते साऊथ इंडियन आहेत, त्यामुळे असं हिंदीमध्ये ते बोलतात. तर म्हटलं काय आहे? तर म्हटलं मला ही कॅश भरायची होती, तर जरा मदत कराल का? म्हटलं हो ठीक आहे ना, तुमचा नंबर आल्यावर सांगा मला, मी मदत करतो. तुमच्याकडे कार्ड असेल ना? तर नाही, कार्ड नाही आहे, मोबाईल नंबर आहे. तर मोबाईल नंबर म्हणून पण डिपॉझिट करू. मला थोडं भीती वाटते त्यामुळे करायचं आहे. माझ्याकडे 1,00,000ची कॅश आहे. आणि बोलता बोलता त्यांनी बरेच काही काही रेफरन्स सांगितलेले की मी अशा अशा ठिकाणी जातो आहे, मला परदेशामध्ये जॉब मिळवून देईल असं एक जणाने कबूल केलेलं आहे. तर त्यासाठी मला पैसे भरायचे आहेत. काल मी 5,000 रुपये भरले, आता उरलेले 95,000 रुपये मला भरायचे आहेत. आणि पण भीती वाटते मला, कळत नाही आहे काय ते वगैरे असं तसं असं म्हणत होते ते. 1-2 लोकांचं काम झालं. त्याच्यानंतर इमिजिएट पुढचा जो मनुष्य होता त्याच्या वेळेस मशीन बंद पडलं, त्यामुळे तो तसंच तावातावाने निघून गेला. आता आम्ही दोघेच राहिलो आणि मी काही फार चौकशी केली नाही, कुठे भरायचं आहे, कुठे जायचं आहे, काय जायचं वगैरे. तर त्यांना म्हटलं पण खात्री केली आहे ना तुम्ही सगळी, कुठे जाणार आहात काय वगैरे सगळं? तर तो म्हणाला तुम्हाला तरी परिस्थिती माहिती असेलच माझी, आणि ही बदलण्यासाठी एकच मार्ग मला दिसतोय तो म्हणजे परदेशात जायचं. माझे वृद्ध आईवडील आहेत, मला घरात काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्याच्यासाठी ते जाणं गरजेचं आहे. आणि बघूया प्रयत्न करून, काय होतं आहे ते बघूयात. आणि हे आमचं संभाषण चाललेलं असतानाच एक परिचयाचे गुजराती आणखीन एक गृहस्थ आहेत, ते व्यापार करतात बोरिवलीमध्येच. तर ते भेटले आणि काय विलासभाऊ कसं काय वगैरे, तर त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. आणि नंतर म्हटलं की अरे कॅश भरतोयस तू कुठे? म्हटलं नाही, यांना जरा मदत करतोय. काय रे बाबा कुठे जातोयस तू? तर त्यांना विचारलं त्यांनी. तर त्या साउथ इंडियन म्हटलं नहीं वो मैं फॉरेन का ट्राई कर रहा हूँ, तो शायद मुझे जॉब मिल सकता है उधर पे. नाही नाही नाही, काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. हे भाऊ, विलास भाऊ, सांग त्यांना. ते आजकाल असे फ्रॉड खूप केसेस चालतात. कोई कन्सल्टंट असे दुकान टाकून बसते आणि ते सगळे तुमचे पैसे घेऊन पसार होते. त्यांना सांग काही असं काही करू नको. आपल्या इंडियामध्येच कितीतरी जॉब्स आहेत, मुंबई एवढी जॉबसाठी पडलेली आहे, सगळे भारतातले लोक इथे येतात आणि तुला इथे कुठे परत जायचं आहे, आणि ते पण आफ्टर 40 वर्षानंतर परत तिथे काय जाणार, कसे रिस्क घेणार, काय करणार, कोण कुठला कन्सल्टंट दाखव मला. तर त्यांचं तसं बोलणं झालं सुरू.
तर तो आणखीन जरा घाबरला. कारण त्याला असं वाटलं की बापरे, आपण काय चूक करतोय किंवा पाप करतोय. अ, आधीच मी स्वतःच हे धास्तावलेलं होतं आणि त्यात परत आता हे सगळेजण सांगतायत म्हणजे काहीतरी गंभीरच असेल, असं त्याला वाटलं. तर तो म्हटला, "नाही, चेन्नईमध्ये एक कन्सल्टंट आहे आणि माझ्या एका मित्राने त्याला सांगितलं होतं, की त्याच्यामुळे तो म्हणाला, की मी तुझं काम 1.5 पावणे 2 लाखात करून देतो. पण ते काम प्रोसेस होण्यासाठी इमिजिएट तुला 1,00,000 तरी भरावे लागतील. मग मी काम प्रोसेस करेन आणि मग पुढचे पैसे मी पुढच्या टप्प्यावरती घेईन." तर काय करू मग मी? तर तुम्ही बघा काय करायचं ते. मी काही याच्यात सांगू शकत नाही. पण विलास भाऊ, मला तरी असं वाटतं, की तुम्ही सांगा, नका हे करू. हे पैसे आपण एक पैसे जोडतो, तुम्हाला माहिती आहे ना. आणि असे पैसे जोडून आपण ती कॅश डिपॉझिट कशाला करायचे? बँकेत थ्रू ट्रान्सफर करायचं. त्यांचं करंट अकाउंट आहे का? कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं? त्याचं नाव काय? त्याचं वेबसाईट बघितली आहे का? असं त्याने खूप काही प्रश्न विचारले, पण याच्याकडे समाधानकारक उत्तरं नव्हती. त्यामुळे म्हटलं मग ठीक आहे. नंतर म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करून बघा. कॅश जसं जाते तर सांगायचं काम मी केलं. आणि नेमकं असं झालं, ते त्यांनाही ATMमध्येच काम होतं, त्याच्यामुळे ते माझ्या मागे उभे राहिले. आणि हे आमचं बोलणं झालेलं असताना म्हटलं ठीक आहे, आपण तुमचं बघूयात काय ते कसं होईल ते. आणि म्हणून मोबाईल नंबर टाकण्यासाठी ATMचं हे सुरू केलं, तर ATM बंद. आणि अ, त्यामुळे मग साहजिकच एक प्रश्न असा पडला, की आता हे काम होत नाहीये. मगाशी तो मनुष्य तसाच टणटणत निघून गेला. तर असं वाटलं होतं, की त्याच्यानंतर अ, कार्ड होऊ शकतं, म्हणजे चालू शकतं, मशीन चालू शकतं. पण ते काही झालं नाही. तर मग तिथे थोडासा वेळ लागला. मग हा माणूस जो धास्तावलेला होताच, तर तो म्हणाला, "काय करू मला कळत नाहीये." तर ते गुजराती गृहस्थ म्हणाले, की "तुम्ही एक काम करा. तुमचा अनुभव, नाव, आधार कार्ड वगैरे सगळं तुम्ही मला डिटेल द्या. मी कुठेतरी बघतो, काहीतरी कुठे वॅकन्सी असली तर तुम्हाला सांगतो मी. तुमचा अनुभव, तुमची किती शिक्षण आहे किंवा अनुभव कसा आहे ते, त्या पद्धतीने मी कुणाला रिकमेंड करायचं असेल तर करतो. पण मला तरी असं वाटतं, की तुम्ही या भानगडीत पडू नका." तो म्हणाला, "ठीक आहे, काही हरकत नाही. मी पैसे भरत नाही. नंतर आपण एक हे करूया म्हणून." तर ते पैसे तसेच मग त्याने परत सुरक्षित ठेवले त्याच्या सॅकमध्ये. आणि आम्ही तिघेजण आपापल्या मार्गाने निघालो. 2-3 दिवसानंतर परत त्या ATMजवळ मला तो माणूस दिसला. म्हटलं यावेळेस आता मी काही सांगणार नाही. कदाचित त्याचा निर्णय येतो आणि त्याने काही गोष्टी ठरवलेल्या असतील त्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या प्रायोरिटीजबद्दल. प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यांना कशामुळे सांगायचं? त्या दिवशी त्या दोघांनी बरंच काही त्याला सांगितलं होतं. पण आज काय प्रोग्रेस आहे मला माहिती नाही. तर तो मला म्हणाला, की "बरं झालं तुम्ही इथे भेटलात. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की त्या गुजराती माणूस त्याने मला 1-2 ठिकाणी पाठवलंय कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आणि आता मी ते डोक्यातून काढून टाकलंय, की ते तिथे जाऊन पैसे उगीच वाया घालवायचे नाहीयेत. बघूया इथे काही अपॉर्च्युनिटी असेल तर इथे आपण करू काहीतरी." आणि मलाही ते पटलंय, की आता इथे पैसे आपण जमवू किंवा डोळ्यासमोर माझे आई-वडील राहतील आणि असं जे काही आहे ते. आणि मलाही जरा बरं वाटलं, की म्हटलं ठीक आहे. नाहीतर मी स्वामींना प्रार्थना करतच होतो, की त्या सद्गृहस्थाला थोडंसं वाचव बाबा यातून. कारण तो या ज्या गर्तेत अडकलेला आहे, त्यातून त्याला परत बाहेर काढणं ही खरंच खूप मोठा टास्क आहे. कारण तो मनाने अगदी पूर्णपणे एकतर सगळ्याच गोष्टी त्याच्याबद्दल झालेल्या होत्या. तो स्वतः घाबरलेलाही होता, स्वतः खचलेलाही होता. स्वतःला त्याचं अज्ञान होतं, की कशी प्रोसिजर असते, कशावर विश्वास ठेवावा, कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला कल्पना नव्हती. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये फक्त त्याला जायचंय तिथे आणि एकच ते काहीतरी कल्पनाविलास तो डोक्यात घेऊन बसलेला होता, की मी परदेशात जाईन, मग नोकरी मिळेल, मग तिथे मी काही पैसे कमवेन डॉलर्समध्ये किंवा युरोजमध्ये आणि तिथून मग माझी परिस्थिती सुधारेल, असं तो त्या भ्रमात होता. पण ह्या सगळ्या प्रकारानंतर तो इथेच मुंबईमध्येच जॉब करतो असं म्हणाला. आणि फायनली असं वाटलं, की चला ठीक आहे, बरं झालं म्हणजे अ, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये, हा एक भाग महत्त्वाचा झाला. आता प्रोग्रेस म्हणजे असं झालं, की त्याला नंतर नोकरी मिळाली. अ, सुरुवात केली त्याने कुठेतरी दक्षिण मुंबईमधल्या एका कंपनीमध्ये त्याला काम मिळालं. ही एक चांगली गोष्ट झाली. आता ह्या सगळ्या घटनेवरून मला एक असं सांगावसं वाटतं, की बोलताना तो म्हणून गेला, की तो गणपतीचा भक्त आहे आणि तो फार काही असं देवाचं वगैरे करत नाही. देवाला तर तो पाय पण पडत नाही. कारण ते मध्यंतरी त्याचा कोविडमध्ये जॉब गेला. 2-2.5 वर्ष जवळपास तो स्ट्रगल करत होता. कुठेतरी छोटं-छोटं काम मिळत होतं. तिथे करत होता. 4-6 महिन्याने परत तिथे बाय-बाय करत होता. सगळं त्याच्यामुळे त्याचा देवावरचा विश्वास उडाला होता. त्याचं असं म्हणणं होतं, की मी प्रामाणिकपणे खूप काम करतो. मी
जिथे जातो तिथे कधीही कुठेही चुकीचं किंवा खोटं काही व्यवहार करत नाही. माझ्यामुळे इतरांना काही त्रास होईल असं मी करत नाही. फार काही दांड्या मारत नाही. मग कामाच्या बाबतीमध्ये मी चोख आहे, प्रामाणिक आहे. पण तरीसुद्धा मला त्रास मात्र खूप जास्त आहेत. म्हणून मला काही देवावरती विश्वास नाही. पूर्वी मी गणपती भक्ती करायचो, पण आता ती पण मी सोडून दिलेली आहे. त्यामुळे या देवाबिवावर माझा काही विश्वास नाही. आणि मी म्हटलं की माझा तेवढाच स्वामींवरती जास्त विश्वास आहे. कोणी जर असं म्हटलं की माझा विश्वास नाही आणि आता मी त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करतोय, तर तितका माझा विश्वास अधिक दृढ होतो, अधिक वाढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हटलं त्या दिवशी ATM मधून गेल्यानंतर मी माझ्या गुरूंकडे प्रार्थना सुरू केली की बाबा रे, याला जे काही योग्य असेल तोच रस्ता दाखव. त्याचं इंटेन्शन चूक नाही आहेत, त्याचा विचार बरोबर आहे, त्याचा हेतू प्रामाणिक आहे. पण आजकाल अशा साध्या लोकांना फसवणारी इतकी मोठी टोळी आपल्या समाजामध्ये आहे की जे पैशांसाठी किंवा त्या लालसेपोटी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, लोकांच्या भावनेचा फायदा घेतात. आणि मुख्य म्हणजे ह्या अशा गोष्टींमुळे आपण काही करू शकत नाही. म्हणजे आपल्याला नोकरी पाहिजे किंवा काहीतरी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे म्हणून आपण हतबल झालेलो असतो. तर त्यामुळे मी माझ्या देवाकडे प्रार्थनाच करत होतो की बाबा रे, तुम्ही हे करा. आणि माझ्या गुरूंनी प्रार्थना ऐकली आणि मला बरं वाटलं की माझे गुरु अशा पद्धतीने मदत करतात. आता तुम्ही तो सिक्वेन्स आठवून बघा. म्हटलं काही मिनिटांसाठी जर आपण वेगवेगळ्या वेळांमध्ये जर भेटलो असतो तर कदाचित ते मशीन चाललं असतं, तुम्हाला कोणीतरी दुसऱ्याने मदत केली असती, तुमचं जे कार्डलेस डिपॉझिट आहे त्यातून पैसे कदाचित ट्रान्सफर झालेही असते. पण तो योग असा जुळून आला की त्या दिवशी ATMचं काम नीट होत नव्हतं, ATM बरोबर चालत नव्हते. त्यामुळे ATM मध्ये त्या सेंटरमध्ये बऱ्यापैकी लोकांची गर्दी होती, 4-5 लोक उभे होते. तिथूनच मी आलो. त्यातच परत ते गुजराती गृहस्थ आले आणि त्यांना काहीही बॅकग्राऊंड माहिती नसताना ते काही उगीच कुणालाही सल्ला देत नाहीत किंवा कुणालाही शहाणपणा शिकवत नाहीत. पण त्या दिवशी तेही खूप एका क्षणामध्ये त्यांनी सुरू केलं की जाऊ नका आणि असं करा, विश्वास ठेवा वगैरे असं करा. तर माझे गुरु काय करतात ना, तर म्हटलं हे असं अरेंजमेंट करतात. माझे गुरु म्हणण्यापेक्षा कोणतेही गुरु, तुम्ही कदाचित गणपतीची भक्ती केली असेल किंवा दक्षिणेतल्या कुठल्या एखाद्या मंदिराला तुम्ही समर्पित भावाने कधी काहीतरी भक्ती केली असेल, त्याची पुण्याई ही अशा पद्धतीने येते. कदाचित तो कन्सल्टंट बरोबर नसेल, कदाचित तुमचे पैसे वाया गेले असते, कष्टाने कमावलेले एक 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 पैसे जोडून इतके लाखो रुपये अचानक घालवायचे, याला खरंच काही अर्थ राहत नाही. आपण अशा खूपशा केसेस ऐकतो की परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तिथे किती टॉर्चर केलं जातं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यांना लक्षात येत नाही की आपले गुरु नेमकं काय करतात, नुसतं एखादं आपलं स्वप्न पूर्ण केलं, म्हणजे मला परदेशात जायचं आहे तर ठीक आहे, मी परदेशात गेलो, पैसे मिळाले, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे गुरूंनी मदत केली, असं नाही आहे. गुरु तुमच्यासाठी काय चांगलं आहे यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला काय आवडतं यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे त्याची वाट नेहमी तुम्हाला दाखवतात. कदाचित एखाद्यासाठी एखादी गोष्ट आवडत असेलही, पण त्याच्यासाठी ती योग्य नसेल. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये आपण बघतो नेहमी की मला अमुक एखादा पदार्थ खूप आवडतो, मला आवडतो तो, पण माझ्या आरोग्यासाठी तो चांगला नाही आहे. गुरु नेमकं अशा वेळेला मदत करतात की तुम्हाला तुमच्यासाठी जे योग्य नाही आहे ते तुमच्यापासून बाजूला ठेवतात. त्याला कुठलंही लॉजिक नसतं. म्हणजे गुरु कसे चमत्कारिकरित्या किंवा खूप नाट्यमयरित्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करतात, आपल्याला ते कळत नाही. म्हणूनच कधी माडगुळकरांनी म्हटलं असेल ना, वेदान नाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा. कुणाला कळणं कठीण आहे ते, की याच्या मनात नेमकं काय चाललं आहे. आपल्या मनात खूप काही चाललेलं असतं, आपल्याला डोळ्यासमोर एक पट्टी असते, एक मळब असतं, पण गुरूंना स्वच्छ सगळं दिसत असतं. पुढचा रस्ता त्यांना जास्त विजिबल असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा. आणि त्यामुळे ते असे काहीतरी अरेंजमेंट करतात आणि त्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढतात. यातून आपण नक्की एक धडा घेतला पाहिजे की हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं हे काही बरोबर नाही. रिस्क जरूर आपण घ्यावी, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी. आपल्यासमोर तो विवेक असावा, तो विचार असावा आणि पर्याय दुसरा आपल्याकडे तयार असला पाहिजे की या गोष्टी जर वर्कआउट झाल्या नाहीत तर नेमकं पुढे काय करायचं. आजकाल फसवणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढली आहे. गुरु आपली मदत करतात किंवा गुरु आपल्या पाठीशी असतात म्हणून आपण अंधारात उडी मारून चालणार नाही. आपण सजग आणि सतर्क राहिलं पाहिजे. आपण काय करतोय याचा विचार विवेक आपल्याला असला पाहिजे आणि थोडंसं प्रुडेन्शियल अप्रोच असला पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज किंवा ज्या संधी आहेत ना, त्या आपल्याला बघाव्या लागतात किंवा शोधाव्या लागतात. जसं त्या गुजराती माणसाने 2 मिनिटामध्ये सांगितलं की तिथे काय काय आपण करू शकतो. मुंबईत तुम्ही राहता, ती ड्रीम सिटी आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात, मग आपण परदेशामध्ये गेलो तरच आपण चांगलं काहीतरी करतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही. इथे संधी आहेत, पण त्या बघितल्या पाहिजेत. असो,
आपले गुरु हे अशा पद्धतीची मदत कायम करत असतात. श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.